या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। कामगार विरोधी नवीन 4 श्रमसंहिता रद्द करण्यात यावे व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवून घेण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। वेतनांच्या हक्काचं मी सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाचा सरचिटणीस आहे। आजचा मोर्चा मी यासाठी काढला आहे, केंद्र सरकारचे 2 महिन्यापासून मानधन अद्याप अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळालेलं नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता जो आहे 2000 रुपये, तो मानधनामध्ये वर्ग करून 15,000 रुपये त्यांना देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांना मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ग्रॅच्युटी त्यांना द्यायला पाहिजे, ती ग्रॅच्युटी सरकारने त्वरित द्यावी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावी, या प्रमुख मागण्यासाठी आमचा हा आजचा मोर्चा आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडीच्या बालकांना जो आहार दिला THR देतो, टेक होम रेशन, तो अत्यंत निकृष्ट आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविकांना FRS करताना खूप अडचणीला तोंड द्यावं लागतं। पालकांचे लाभार्थ्यांचे पालक असतात, ते FRS करण्यासाठी फोटो घेण्यासाठी हरकत घेतात, आम्ही फोटो देणार नाही असं म्हणतात। त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थाने पिळवणूक होत आहे। शासन आहार जो देतो तो अत्यंत निकृष्ट देतो, त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये सुमारे 1,25,000 बालके कुपोषित झालेले आहेत। त्याला जबाबदार पूर्णपणे शासन आहे, त्याला अंगणवाडी ताई जबाबदार असूच शकत नाही, कारण अंगणवाडी ताई अत्यंत प्रामाणिकपणे काम करते। म्हणून आमचं मागणं असं आहे, जर का FRSचं काम तुम्हाला करून घ्यायचं असेल तर अंगणवाडी ताईंना THR म्हणून जो आहार अंगणवाडी देतो तो देत असताना हरभरा, मूग, मटकी, गहू, तांदूळ, तेल, गूळ, साखर अशा पद्धतीनं आहार द्यावा, तर पालकाचे लाभार्थ्याचे पालक या अंगणवाडीत येऊन अंगणवाडीला FRS करा, आमचा फोटो काढा असं म्हणतील। त्यामुळे अंगणवाडी ताईचं काम हलकं होईल। खऱ्या अर्थाने अंगणवाडी ताईला आज एवढा व्याप वाढला आहे, सरकार त्याचा महिला बालकल्याण विभाग त्याचा विचार करत नाही, शासन विचार करत नाही। योजना बाह्य कामं त्यांच्यावर लादली जातात। मातृवंदना योजना आणली, त्यानंतर घरेलो लाडकी बहीण योजना आणली, आता लाडक्या बहिणीची KYC करायचं आलं, एकल महिन्याचा सर्वे आला, BLOचा सर्वे आला, एवढे कामं अंगणवाडी ताई नाही। अरे आमचं म्हणणं या शासनाला असं आहे, तुम्ही आम्हाला कायम करा, शासकीय सेवेचा दर्जा द्या, वाटेल ते काम सगळं आम्ही करायची हिंमत आमच्या अंगणवाडी ताईमध्ये आहे, परंतु फुकट बांधनामध्ये राबवून घेऊ नका असं आम्ही सरकारला सांगू इच्छितो। मी हेमा गव्हाणे, माढा तालुका अध्यक्ष। आज इथे आम्ही आमचं खरंच एक रागच आणि द्वेषच व्यक्त करायला आलेलो आहोत, कारण प्रत्येक कुठलीही स्कीम आली ना अंगणवाडी सेविका दिसते, आणि आज 2 महिने झाला आमच्या केंद्राचं मानधन नाही। ही प्रणाली यांनी आधीच राबवायला पाहिजे होती। आज लोकांवर उपासमार आली, ज्यावेळेस लोकांनी कर्जबाजारी होतील त्यावेळेस आमचं मानधन जमा होईल। म्हणजे प्रत्येक गोष्टीला असंच आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीला अंगणवाडी सेविका म्हणलं की हलक्यात आणि कामाला म्हणलं की पुढंच दिसतंय। प्रत्येक वेळेस असंच का ना, डोईजड व्हायला लागले। आणि आम्ही शासनाला आता प्रत्येक गोष्ट जी शासनाने लावून दिलेली आहेत आम्हाला 6 सेवा आणि 6 उद्दिष्ट यांना सोडूनच प्रत्येक गोष्टीचं आमचं 2 महिने झालं, आता 3 महिने पूर्ण होतात। 3 महिन्यापासून केंद्र शासनाचं मानधन आम्हाला नाहीये, जे बाबा मोदी बाबा जिथे आहेत त्यांचंच मानधन आम्हाला नाही। आज राज्याने आम्हाला मानधन दिले, तेवढ्यावर तुटपुंजा मिळालेल्या पैशातून आमची लोक उदरनिर्वाह कारण काही कुटुंब असे आहेत की मुलं शिकवायची, मुलांना शाळा शिकवायची, कुटुंब चालवायचं फक्त एकट्याच्या जीवावर आहे। ती
परित्यक्त्या आहेत, विधवा आहेत की तिच्या एकटीच्या जीवावर आहेत. किती यायला लागलं? आम्हाला आता 13,500 आणि 15,000 ही आम्हाला मानधन म्हणून देणार होते. त्याच्यात पण 2,000 यांनी प्रोत्साहन भत्ता म्हणून ठेवलंय आणि प्रोत्साहन भत्ता ही फक्त बोगस नाव आहे. त्याला द्यायचं तर काहीच नाही शासनाला, फक्त एक गोंडस नाव देऊन आम्हाला ही पुढं नाव केलेलं आहे आणि ह्याच्या नावाखाली फक्त लूट केली, काम करून घ्यायचं. हजेरी भरले जाते, THR चे फॉर्म भरले जातात, आम्ही म्हणजे ताजा आहार वाटप करतो, त्याची हजेरी भरतो, पण सांगितलं जाते की 100% दाखवत नाही, वजन कमी आहेत. आता एखाद्या कुटुंबातला मुलगा जर सदृढ असेल त्याचं वजन जाडच असणार आहे. एखाद्या मुलाने जन्म 7व्या महिन्यात घेत असेल त्याला अंगणवाडी सेविका जबाबदार आहे का? ती मुलगा कुपोषित होणार आहे. मग हे मुलगा कुपोषित आहे, जाड आहे म्हणून सुद्धा आमच्या प्रोत्साहन भत्ता आम्हाला दिला गेलेला नाही आणि 13,520 रुपये या मानधनातून सुद्धा आम्हाला निम्मच मानधन राज्याचं मिळालेलं आहे. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर.